मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते. मंडळी, आता जी ही वनस्पती दाखवतो ना, ह्या वनस्पतीचं नाव आहे भुसकूट. आमच्या ग्रामीण भागात भुसकूट म्हणतात, काही भूतकेशी म्हणतात. तरी खूपच असे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. तुम्हाला एक दुसरा हा उपाय बहुतेक जण माहीतच नसेल. मी सांगतो माहीतच नसेल, त्याचा उपाय सांगतो बघा काय. तर ह्या वनस्पतीचे आहे ना, हे आता हे भुसकूट आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा कसं आहे. एक तर हे पानं असे असतात, झाड आहे. तर आपल्या ग्रामीण भागात बघा, म्हणजे आपण एखाद्याला काही खायला दिले, घाची चारले म्हणतात, किंवा पोटात अन्न पचत नाही, जेवण जात नाही, त्याच्यासाठी साधा उपाय काय करायचं आहे बघा. तर भुसकुट आहे, भुसकुटाची साल आहे, असे 4 बोटाच्या अंतराची, एवढी 4 बोटाच्या अंतराची, अशी 4 बोटाची माप एवढी, आणि एवढा जर भाग तुम्ही काढला 4 बोटाचा असा, तेवढा भाग एवढा काढायचा आणि तो चांगला कुटून घ्यायचा. आणि कुटल्यानंतर त्याच्यात एक नारळ फोडायचा. तो फोडल्यानंतर ते पाणी त्याच्यात टाकायचं. जेवढं नारळातून निघेल तेवढे एक आपलं नारळ आहे, आणि ते पाणी कुस्करायचं चांगलं, आणि गाळून, आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी जर प्यायला दिलं ना, तर ज्या व्यक्तीला जेवण जात नाही, म्हणजे जेवायला कमी आहे, किंवा कोणतेही खायला दिलं काही इच्छा होत नाही जेवायला, तर यासाठी खूपच फायदेकारक आहे भुसकूट भूतकेशी. त्याचे बरेचसे आयुर्वेदिक उपयोग आहेत. तर आमच्या ग्रामीण भागात हा फार पूर्वीपास परंपरागत उपचार आहे. तर तुम्हाला मी बघा झाड व्यवस्थित दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल. बघा हे बघा, अशी पानं असतात. तर मंडळी, तुम्ही 2 पद्धतीने उपाय करू शकता. दुसऱ्या पद्धतीने कसं, तुम्हाला एक नारळ फोडल्यावर त्या नारळात जेवढं पाणी निघेल त्या याच्यात 4 बोटं एवढी साल ठेचून कुटून प्यायला देणे, ते गाळून कुटून प्यायला देणे. किंवा दुसरा असा उपाय करू शकताय, तुम्ही ह्या झाडाची साल घेतल्याची 4 बोटाच्या मापाची एवढी चौंगाभर ठेचायची चांगली, आणि 1.5 ते 2 कप पाणी टाकायचं. ते चांगलं ठेचून त्याच्यात 1.5 ते 2 कप पाणी टाकलं, कुस्करायचं, गाळायचं, सकाळी सकाळी उपाशीपोटी प्यायला द्यायचं. असं 2 ते 3 दिवस करा. 3 दिवस करा फार तर, तुम्हाला निश्चित फरक पडेल. परंतु अजून एक दुसरं मी तुम्हाला असं सांगतोय का, ह्या झाडाची साल कुटून प्यायला दिल्यानंतर काहींना उलटीसुद्धा होऊ शकते. तर उलटी झाली तर घाबरायचं कारण नाही. एखाद उलटी झाली 1 ते 2 तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर उलटी थांबत नसेल तर मात्र काय करायचं, उंबराची साल 4 बोटाच्या मापाची कुटायची, आणि ती पाण्यात कुटून प्यायला द्यायची. तर याने तुमची उलटी लगेच थांबून जाईल. किंवा तुम्हाला दुसरं असं करू शकता, 4 बोटाच्या मापाची ही भुसकुटाची साल, म्हणजे हे भूतकेशी झाडाची साल, आणि 4 बोटाची मापाची उंबराची साल, अशी दोन्ही एकत्र कुटून मिक्स करून जर प्यायला दिली तरीही चालेल. त्याने मग उलटी होणार नाही, आणि त्या माणसाला जी अपचनाची समस्या, जेवण जात नाही, आपल्या ग्रामीण भागात म्हणतात ना, काहीतरी केलं आहे याला, खात नाही, त्याला करणी केले, त्याला जेवण जात नाही, तो अमुक अमुक ठिकाणी जेवल्यामुळं त्याला जेवण जात नाही, किंवा काहीतरी झालेलं आहे, असं जे गैरसमज असतील किंवा काय असेल, तर या झाडापासून निश्चितच त्या माणसाची जेवण जाण्याची किंवा जेवणाची शक्ती वाढेल, पचनक्रिया सुधारेल, आणि त्याला जो त्याच्यात अन्नाविषयीची वासना जी उडालेली असते ती दूर होईल. तर अशा या भूतकेशीच्या झाडाचा उपयोग आहे. तसे दुसरे बरेचसे पारंपरिक उपाय आहेत. तर त्यात असं आहे, आपल्या ग्रामीण भागातील लोक या भूतकेशीच्या झाडाची काडी, जर आपले बघा जनावरं नेहमी आजारी पडतात आपल्या घरातील, किंवा आपल्या जनावरं सतत काही ना काही प्रॉब्लेम होत राहतो, सारखे आजारी असतात, साथ येते, किंवा काय असे अनेक समस्या असतात आपल्या पाळीव प्राण्यांच्या. तर ह्या भूतकेशीच्या झाडाची काडी एक दांडा करायचा, आणि जिथे आपण गुरं बांधतो ना त्या दांड्याजवळ ठोकायचा, किंवा त्याच झाडाचा दांडा करून ठोकला आणि त्याला जर गुरं बांधली तर तोही समस्या दूर होती. तर मंडळी ना, मी हे जो हा उपाय सांगितले ना, हा खूप पारंपरिक आहे, आमचे पूर्वज करत आले. ही माहिती बऱ्याचशा जणांना माहीत नाही. बरं, असं आहे आमच्या ग्रामीण लोकांचा, की आमच्या पूर्वजांचा एक समज होता का, याची काडी जर घरात ठेवली तर वाईट शक्तीपासून सुटका मिळते, किंवा वाईट शक्तीचा प्रभाव घरात येत नाही, म्हणून
आपले ग्रामीण भागातले लोक याची काडी थोडीशी तोडून आपल्या घरात कुठंतरी आपल्या दरवाजेच्या तिथं अडकवून ठेवतात, कुठंतरी ठेवतात. तर हा खूप जुना पारंपरिक हे पूर्वपरंपरा आलेली पद्धत उपचार मी सांगतो आहे. तर तरीही मी तुम्हाला सांगतो आहे की काही जर तुम्हाला उपाय करायचे असतील तर तुमचे आयुर्वेदिक वैद्य किंवा जे आयुर्वेदिक जाणकार आहे त्यांच्या सल्ल्याने करावा, जेणेकरून त्यांचा योग्य वापर करता येईल आणि तुम्हाला फायदा होईल. कारण काय तुम्ही जर मनानेच केलं तर काहीतरी इतर प्रॉब्लेम किंवा समस्या उद्भवू शकतात. तर माझं हे सांगणं आहे, मी तुम्हाला माहिती देतो, तरी पण तुम्ही जाणकार किंवा कोणीतरी याच्या सल्ल्याने उपाय करा, एवढंच माझं एक सांगणं. तर मंडळी, अशा नवनवीन पारंपरिक आयुर्वेदिक माहिती करता माझ्या रामबाण उपचार या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अरे हां, एक सांगायचं राहिलं का, जर यूट्यूबला गेलात ना तर यूट्यूबला प्रकाश कचरे सर्च करा. प्रकाश कचरे सर्च केल्यानंतर रामबाण उपचार या नावाने माझा चॅनल आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे कसं तुम्हाला नवीन माहिती मी जेव्हा व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला तात्काळ मिळत जाईल आणि जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून जे शक्य आहे तेवढी माहिती तुम्हाला मी देतो आहे ती तुम्हाला मिळेल आणि त्याचा फायदा होईल. आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर केली तर त्यांनाही काहीतरी याचा फायदा होईल. हाच एक आपला उद्देश आहे. सगळ्यांना आपली काही पारंपरिक आयुर्वेदिक माहिती आहे ती व्हावी आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा. कारण काय मंडळी, आपले पूर्वज आपले बांधव आहेत, त्यांनी एकमेकाला न सांगल्यामुळे अशी बरीचशी वनऔषधी किंवा पारंपरिक उपाय आहेत ते मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याबरोबर ते उपचारसुद्धा गेले आणि नवीन पिढीला ती माहिती मिळाली नाही. परंतु आपल्याला एक वाटतं आहे की आपण जेवढे शक्य आहे, जेवढे आजोबा पंजोबा किंवा आपले नातेवाईक माहिती आहे ती माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.